दाब तुम्ही हे दोन्ही दाबून धरा. तोंडाजवळ चाललं ते आता व्यवस्थित दिसत. बाकी सगळे आहेत गडावरती धनंजय देशमुख. रेवडी 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 2 मिनिटं थांबा. सुमित दीड तास झाला आपण देऊन थांबलेलो. मला फक्त पेमेंट सेट करू. हॅलो. हो ते लॉक नाही होत. त्याचं ट्रायपॉड छोटा आहे. येतं लागत नाही का? नाही नाही तू सुशांत आहे. सुशांत आहे. काय झालं. मग हे विशालकडे होतं. विशालकडे हो हो. काय आपलं मान टाकायला काय. हो मान टाकायला जाऊन बसून करा. रेडी काय. रेडी. दादा संतोष देशमुख यांचे बंधू कुटुंबासह त्यांचे शिष्टमंडळ भगवानगडावर जाणार आहे आणि नामदेव शास्त्रीची भेटणार आहे. आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार आहे त्यांच्याकडे. ते त्यांचा वैयक्तिक विषय. कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं. ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले. नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले. आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे. आलं काय आणि गेलं काय ते आता त्यांचा कुटुंबाचा विषय. आपण त्यात काय बोलू नाही. देशमुख की त्यांनी मध्येच हे केलं जे वक्तव्य केलं. काल तर त्यांचं एक नामदेव शास्त्रीचं असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले. म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होतं. एक प्रकारचं नाही हाईच समर्थनच म्हणते. दुर्दैवच येते. मानसिकता म्हणजे काय म्हणजे त्यांची अशी मानसिकता आहे. बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना बाबाजींना की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती. खून करायची होती. बलात्कार छेडछाड करायची होती. दरोडे टाकायची होती. त्यांना का करू दिलं नाही तुम्ही. त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही. खंडणी का मागू दिली नाही. डाकेट का टाकू दिले नाही. म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषबाईचा खून केला. त्यांना एक आनंद वाटला असं नाही. खरंच आनंद वाटला असं नाही या गोष्टी. जाऊ द्या त्या विषयावर काय बोलायचं. कसल्या विषयी लय बोलू नये माणसानं. आता झालं. पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला. आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते. पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे, मानाचं पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो. हे नवीन अंक या राज्यानं देशानं पहिल्यांदा बघितले. नरेंद्र पाटील असं म्हटले की यांच्या आंदोलनाची आता नेमकी कारण स्पष्ट होत नाही. ती स्पष्ट झाली पाहिजे. आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं. अदखलपात्र गुन्हे मागे घेतलेले आहेत. काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक संघटनाही मराठी तरुणांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. किंवा असं नाही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते उपोषणाला बसले असतील त्यावेळेस जाताच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कुणी. नरेंद्र पाटील आहे आता करतो म्हणलेत मुख्यमंत्री. बघतो वाट मी मग कसं असतं विश्वास ठेवत असतो थोडे दिवस. नाही विश्वासघात माझ्या जातीचं केला की मी मागा लागत असतो. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिला आहे आणि लेखी पण आहे. त्याच्यामुळं आता जरा दिल्लीहून दखल घेतली असं म्हणायचं थोडक्यात तर वाट बघतो आहे मी. शिंदे समिती कवाशिक सुरू होती. गुन्हे कवाशिक मागं होते.
बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो, ECBCच्या विद्यार्थ्यांना, EWच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो, कक्ष कधी स्थापन होत आहेत, वंशवळ समिती कधी स्थापन होती, गॅजेट 3ही कधी लागू करतात, वाट बघतोय आम्ही. वेट वॉच. तुमच्या सगळी सोयरीची मागणी आहे ते देताना काही तांत्रिक बाबी आहेत, सरसकट सगळी सोयरे देता येत नाही. भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्यही नाही. जरांगे पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच निर्णय घेईल असंही नरेंद्र पाटील. होईल, सगळं होईल, दमदार. हा मनोज जरांगे गोरगरिबांच्या भविष्याशी कधीही सरकारला वेगळ्या वाटेनं चालू देणार. माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खंबीर सगळं होणार. टप्प्याटप्प्याने माझ्या गोरगरीब समाजाला सगळं मिळणार. घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो, आंदोलनात असला त्याच्यासाठीही करतो, कुणी मोठ्या व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो, आणि कोणाला इच्छा यायची पण मजबुरीनं गरिबीनं ती येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठी करतो. माझं काम आहे सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराबाळासाठी काम करणं, भविष्यासाठी करणं, आणि ते मी करतोय. सगळ्या गोष्टी होणार, मराठ्यांना मिळणार. मराठा सगळाची सगळा एकजूट आहे कायम. कधीही मराठा आता आमचा विखरत नाही. खूप दशकांनंतर एकत्र आलेला आहे. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या, कधीही मराठा आता विखरत नाही, वेगळा होत नाही. मराठा कायम एकजूट आहे, आणि मराठ्यांच्या लेकराबाळांचं कल्याण करायसाठी, त्यांना मोठं करण्यासाठी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल, पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय, माझ्या स्वार्थासाठी नाही, मराठ्यांच्या लेकराबाळासाठी. मला वाटेल ते पाऊल मी उचलतो, पण समाजाच्या हितासाठीच, हित सोडून नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हटले की मराठा समाजाच्या संदर्भात माहितीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कायद्याच्या चौकटीतील मागण्या असतील, मागण्या करतील ते निश्चितपणे मान्य करू. भारताच्या संविधानाच्या चौकटीची मागणी पाहिजे. बरोबर, मान्य आहे आम्हाला सुद्धा. 1967ला ज्या काही OBC आरक्षणात जाती घातल्या, त्याच्यानंतर अनेक काही वर्षामध्ये गेले की पुन्हा घातल्या. 2000ला, 2001ला, 1994ला ज्या वेळेस जाती घातल्या, आत्ता 2023ला 16-17 जाती घातल्या. तसंच की 83 क्रमांकाला सुद्धा मराठा आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा रोटीपिटी व्यवहार होतो, व्यवसाय पण एक. कुणबी आणि मराठी हे दोघंही मागासिद्ध आहेत. कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते. ते म्हणतात कायदेशीर आहे तेवढं करतो, हे कायदेशीर आहे. 83 क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येतं. पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येतं. आणि दुसरा विषय की सगळ्या सोयरास जी अंमलबजावणी करायची ती सुद्धा कायदेशीर आहे. 2012च्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली, मराठ्यांनी नाही, सरकारने दुरुस्ती केली. त्याच्यामुळं सगळे सोयरेसुद्धा जात आहेत. या कारणानं की ज्या मराठ्यांजवळ कुणबी नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावर त्याचा सोयरा OBC आरक्षणात जाऊ शकतो. कारण ती पोटजात उपजात म्हणून कुणबी नोंद मिळालेल्या मराठ्यांचे सोयरे घेता येतं. त्यामुळं सगळं कायदेशीर आहे. तिसरी गोष्ट की गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत, त्यामुळे त्याही घेता येतात. कायद्याच्या बाहेरची एकही मागणी नाही, आणि त्या तातडीने घ्यावं. आम्ही फक्त वाट बघतोय. आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलनं करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. तातडीनं ज्या मागण्या आपलं आता ठरलं आहे ते पटापट करून शिंदे समितीला नोंदी शोधायला लावून, कक्ष देऊन, गुन्हे मागं घेऊन, गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा ही अपेक्षा. छगन भुजबळ असं म्हटले की जनतेने मला 20 वर्ष निवडून दिले, मला 60,000ची मदत दिले, परंतु मनोज जरांगे कुठे गेले नाही तरी पण मी जिंकलो. आणि मनोज जरांगे आरक्षणामध्ये आमदारांची घरं जाळल्या गेली, हे काही चांगलं नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली, याचा मला मतामध्ये फटका बसला असंही म्हणतात. त्यांना म्हणा आता किती मताने आले काय आले, आणखीन तरी मायना दिला गुन्हा, आणखीन तरी
मला खेटू नका, समजून घ्या आणि शहाणेश्वर ते व्हा. ओके. महंत नामदेव शास्त्री असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथं जे राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही, मीडिया त्याचं राजकारण बघत नाही, पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का? आपण आपलं बघावं. मला वाटतं कोण राजकीय बोललं आणि कोण नाही बोललं लोकांकडं डोकू नये. आपण आपलं बघावं काय ते. आम्ही सन्माननीय आहेत आपण, म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस. बाबाजीच म्हणतो परत. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही. विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालं आहे तुमच्याकडून, मान्य करावं. झालं आहे बोललं आहे तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली, भक्कमपणे नामकं तमकं. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा तेच सांगतो की मला नाही महंतांविषयी, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळं त्यांना दोष देण्यात मजा नाही, सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजूसुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केल्या जात आहे. आता जाऊ दे, ज्याचं त्याचं असतं. तर आपण काय करू? चुकीचं अबा संप्रदाय आपण इतके उंचीचे नाहीत की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथूनसुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाचे. हे नवीन अंक बघितले. शास्त्रींच्या रूपाने देव जाणे, महाराष्ट्र बघतोय बा. अहो घ्यायची काय गरज आहे, सगळ्याला माहिती आहे काय ते. पुन्हा एकदा मुंबईला जाणं. पण बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो टोळी धनंजय मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी 100% ते घडून आणते. तसं संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली, त्याचे फोटो सगळी व्हायरल झाली की किती निर्गुण हत्या झाली. आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री म्हणतात की तुम्ही धनंजय मुंडेचं सलाईन पहा, कसं रक्त निघलं होतं. माया उफळून आली. कसं असतं शेवटी, एका बाजूची माया अध्यात्माच्या महंताला आली पाहिजे, एका बाजूची माया, दुसऱ्या बाजूची नाही आली. हे समीकरण चांगलं आहे. एक परंपरा रूढ धनंजय मुंडेची टोळी चांगली पाडते. तुला रक्तपट्टी दिसली सलाईनचे म्हणजे आभाळ कोसळलं, मरावंसं वाटतं, असे काही वाक्य आलेले चॅनलवरती. ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले. पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच आहे. मस्सा जो गावसुद्धा त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही. चांगला अंक आहे, नाटकाचा चांगला अंक आहे. म्हणजे देशमुख म्हणत आहेत की महंतांनी फक्त एकच बाजू ऐकून घेतली, त्यामुळे दुसरी बाजू त्यांना सांगण्यासाठी मी तिथे जातोय. केलं डिक्लेअर सगळं. त्यांना पुरावे सुद्धा देणार त्या बाबतीचे. अरे जाऊ द्या, मला त्या विषयात काही बोलायचं नाही. त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आता सगळं बोलून गेलं ना, आता काय होतं. जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की अंजली दमानिया जे आहेत त्या पुरावे महंतांना देणार आहेत, त्यावर शास्त्री असं म्हणतायत की पुरावे घेऊन त्यांना न्याय देणं हे माझं काम नाही, ते न्यायव्यवस्थेचं काम. मला वाटतं त्या विषयावर बोलूच नाही. काय जिथं अपेक्षा नसते ना,
जातीयवादाची, आरोपीचं समर्थन करणाराची, त्या जागेवर बोलायला लागल्यावर काय बोलावं बरं सांगा आमच्यासारख्यांनी. कारण आपण मानतो, म्हणता येतं, बाबाजी येतं, त्यांना मानलं पाहिजे, बोललं पाहिजे नाही कधी. हे आता त्यांचा दोषच नाही बाबाजीचा, हे घडून आणते, हे घडून आणते. दादा आता उपोषण संपलं तुमचं, काही मागण्यावर सरकार चर्चा करत आहे, परंतु मूळ मागणी तुमची सगळ्या सोयरीची. त्या संदर्भात ते मुंबईला मोर्चा रॅली काय काढणार आहेत का? होणार पण डिक्लेअर नाही झाला. आम्ही वाट बघतो हे काय काय करतात, कारण ती तयारी मोठी असणार आहे. तयारी करण्यासाठी जाणार मुंबईवर तुम्ही? नाही, आणखीन नाही. तुम्ही उत्तम वेगळ्या पद्धतीने काहीतरी करणार, म्हणजे तुम्ही सगळ्या वेगळ्या पद्धतीने सध्या सुरू आहे का, काहीतरी करण्याची तयारी आहे का समजा? आणि आणखीन उपचारच घेतो ना. असतं तेव्हा सगळं मीडियाला सांगून असतं. मीडियाला लपून कामच नाही करीत आहो, सगळं समोरासमोर क्लिअर कट. तरी जाण्याची तयारी चालू आहे. नाही ते होईल, आता तुम्हाला सांगतच राहणार आहेत आम्ही. धन्यवाद. चला काय करतो पुढे चालू असेल, काय गडबड असते आता दाबाना दाब, तुम्ही हे दोन्ही दाबून धरा. तोंडाजवळ चाललं ते आता व्यवस्थित दिसतं. बाकी सगळे आहेत गडावर धनंजय देशमुख. रेवडी दोन मिनिटं थांबा. मला दीड तास झाला आपण देऊन थांबलेलो. मला फक्त फेमस शिकतो. हॅलो, अहो ते लॉक नाही होत, त्याचं ट्रायपॉड छोटा आहे. लागत नाही का? नाही सुशांत आहे, सुशांत आहे. काय झालं? मग हे विशालकडे होतं, विशालकडे. हो. काय आपलं मान टाकायला काय? हो. मान टाकायला जाऊन बसून करा. रेडी काय? रेडी. दादा, संतोष देशमुख यांचे बंधू कुटुंबासह त्यांचं शिष्टमंडळ भगवानगडावर जाणार आहे आणि नामदेव शास्त्रींची भेटणार आहे. आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार आहे त्यांच्याकडे. ते त्यांचा वैयक्तिक विषय, कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं. ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले. नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले. आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे, आलं काय आणि गेलं काय, ते आता त्यांचा कुटुंबाचा विषय, आपण त्यात काय बोलू नाही. देशमुख की त्यांनी मध्येच हे केलं, जे वक्तव्य केलं काल, तर त्यांचं एक नामदेव शास्त्रींचं असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले, म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होतं. एक प्रकारचं नाही, हाईच समर्थनच म्हणते. दुर्दैवच येते. मानसिकता म्हणजे काय, म्हणजे त्यांची अशी मानसिकता आहे. बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना, बाबाजींना, की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती, खून करायची होती, बलात्कार छेडछाड करायची होती, दरोडे टाकायची होती. त्यांना का करू दिलं नाही तुम्ही, त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही, खंडणी का मागू दिली नाही, डाकेट का टाकू दिले नाही, म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषबाईचा खून केला. त्यांना एक आनंद वाटला असं नाही, आनंद वाटला असं नाही या गोष्टी. जाऊ द्या, त्या विषयावर काय बोलायचं, कसल्या विषयी लय बोलू नये माणसानं. आता झालं, पण
एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला. आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते. पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे, मानाचं पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो. हे नवीन अंक या राज्यानं देशानं पहिल्यांदा बघितलं. आता नरेंद्र पाटील असं म्हटले की विनोद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आता नेमकी कारणं स्पष्ट होत नाहीत, ती स्पष्ट झाली पाहिजे. आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं, अदखलपात्र गुन्हे मागे घेतलेले आहेत, काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक संघटनाही मराठी तरुणांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. किंवा असूनही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते उपोषणाला बसले असतील त्यावेळेस जात असं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कुणी? नरेंद्र पाटील. आहे आता करतो म्हणलेत मुख्यमंत्री, बघतो वाट. मी मग कसं असतं, विश्वास ठेवत असतो थोडे दिवस, नाही विश्वासघात माझ्या जातीचं केला की मी मागं लागत असतो. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिला आहे आणि लेखी पण आहे. त्याच्यामुळं आता जर दिल्लीहून दखल घेतली असं म्हणायचं थोडक्यात, तर वाट बघतो आहे मी. शिंदे समिती कवाशिक सुरू होती, गुन्हे कवाशिक मागं होते, बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो, ECBCच्या विद्यार्थ्यांना, EWच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो, कक्ष कधी स्थापन होत आहेत, वंशवळ समिती कधी स्थापन होती, गॅजेट 3 कधी लागू करतात, वाट बघतो आहे आम्ही. वेट वॉच. तुमच्या सगळी सोयरीची मागणी आहे ते देताना काही तांत्रिक बाबी आहेत, सरसकट सगळी सोयरे देता येत नाही. भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्यही नाही. जरांगे पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच निर्णय घेईल असंही नरेंद्र पाटील. पहिलं सगळं होईल दमदार. हा मनोज जरांगे गोरगरिबांच्या भविष्याशी कधीही सरकारला वेगळ्या वाटेनं चालू देणार. माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खंबीर सगळं होणार. टप्प्याटप्प्याने माझ्या गोरगरीब समाजाला सगळं मिळणार. घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो, आंदोलनात असला त्याच्यासाठीही करतो, कुणी मोठ्या व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो, आणि कोणाला इच्छा यायची पण मजबुरीनं गरिबीनं ती येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठी करतो. माझं काम आहे सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराबाळासाठी काम करणं, भविष्यासाठी करणं, आणि ते मी करतोय. सगळ्या गोष्टी होणार, मराठ्यांना मिळणार. मराठा सगळाची सगळा एकजूट आहे कायम. कधीही मराठा आता आमचा विखरत नाही. खूप दशकानंतर एकत्र आलेला आहे. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या, कधीही मराठा आता विखरत नाही, वेगळा होत नाही. मराठा कायम एकजूट आहे आणि मराठ्यांच्या लेकराबाळांचं कल्याण करायसाठी, त्यांना मोठं करण्यासाठी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल, पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय, माझ्या स्वार्थासाठी नाही, मराठ्यांच्या लेकराबाळासाठी. मला वाटेल ते पाऊल मी उचलतो, पण समाजाच्या हितासाठीच, हित सोडून नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हटले की मराठा समाजाच्या संदर्भात माहितीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कायद्याच्या चौकटीतील मागण्या असतील, मागण्या करतील ते निश्चितपणे मान्य करू. भारताच्या संविधानाच्या चौकटीची मागणी पाहिजे. बरोबर, मान्य आहे आम्हाला सुद्धा. 1967ला ज्या काही OBC आरक्षणात जाती घातल्या, त्याच्यानंतर अनेक काही वर्षामध्ये गेली की पुन्हा घातल्या. 2000ला, 2001ला, 1994ला ज्या वेळेस जाती घातल्या, आत्ता 2023ला 16-17 जाती घातल्या. तसंच की 83 क्रमांकाला सुद्धा मराठा आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा रोटीपिटी व्यवहार होतो, व्यवसाय पण एक. कुणबी आणि मराठी हे दोघंही मागासिद्ध आहेत. कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते. ते म्हणतात कायदेशीर आहे तेवढं करतो, हे कायदेशीर आहे. 83 क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येते. पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येतं. आणि दुसरा विषय की सगळ्या सोयरा जी अंमलबजावणी करायची तीसुद्धा कायदेशीर आहे. 2012च्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली, मराठ्यांनी नाही.
सरकारने दुरुस्ती केली. त्याच्यामुळं सगळे सोयरेसुद्धा जात आहेत या कारणानं की ज्या मराठ्यांजवळ कुणबी नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावर त्याचा सोयरा ओबीसी आरक्षणात जाऊ शकतो. कारण ती पोटजात उपजात म्हणून कुणबी नोंद मिळालेल्या मराठ्यांचे सोयरे घेता येतेत. त्यामुळं सगळं कायदेशीर आहे. तिसरी गोष्ट की गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत, त्यामुळे त्याही घेता येतात. कायद्याच्या बाहेरची एकही मागणी नाही आणि त्या तातडीने घ्यावं. आम्ही फक्त वाट बघतोय. आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलनं करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. तातडीनं ज्या मागण्या आपलं आता ठरलं आहे ते पटापट करून शिंदे समितीला नोंदी शोधायला लावून, कक्ष देऊन, गुन्हे मागं घेऊन, गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा ही अपेक्षा. छगन भुजबळ असं म्हटले की जनतेने मला 20 वर्ष निवडून दिले, मला 60,000ची मदत दिले, परंतु मनोज जरांगे कुठे गेले नाही तरी पण मी जिंकलो. आणि मनोज जरांगे आरक्षणामध्ये आमदारांची घरं जाळल्या गेली, हे काही चांगलं नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली, याचा मतामध्ये फटका बसला असं म्हणतात. त्यांना म्हणा आता किती मतं नाही आले काय आले, आणखीन तरी मायना दिला गुन्हा, आणखीन तरी मला खेटू नका, समजून घ्या आणि शहाणे सुरते व्हा. ओके. महंत नामदेव शास्त्री असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथं जे राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही, मीडिया त्याचं राजकारण बघत नाही, पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का? आपण आपलं बघावं. मला वाटतं कोण राजकीय बोललं आणि कोण नाही बोललं लोकांकडं डोकू नये. आपण आपलं बघावं काय आहे ते. आम्ही सन्माननीय येत आपण म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस, बाबाजीच म्हणतो परत. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही. विनाकारण काही नसून डोकून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून, मान्य करावं. झालंय बोललं आहे तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली, भक्कमपणे नामकं तमकं. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा तेच सांगतो की मला नाही महंतांविषयी, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे, त्यामुळं त्यांना दोष देण्यात मजा नाही. सगळं धनंजय मुंडे करतो, पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजूसुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केला जात आहे. आता जाऊ दे, ज्याचं त्याचं असतं. तर आपण काय करू? चुकीचं अबा संप्रदाय आपण इतके उंचीचे नाहीत की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथूनसुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाचे. हे नवीन अंक बघितले. शास्त्रींच्या रूपाने देव जाणे. महाराष्ट्र बघतोय बा, अहो घ्यायची काय गरज आहे, सगळ्याला माहिती आहे काय ते. पुन्हा एकदा मुंबईला जाणार. पण बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो टोळी धनंजय मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी 100% ते घडून आणते. तसं संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली, त्याचे फोटो सगळी व्हायरल झाली की किती निर्गुण हत्या झाली. आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री म्हणतात की तुम्ही धनंजय मुंडेचं सलाईन पहा, कसं रक्त निघलं होतं. माया ओफळून आली. कसं असतं शेवटी
एका बाजूची माया अध्यात्माच्या महंताला आली पाहिजे, एका बाजूची माया, दुसऱ्या बाजूची नाही. हे समीकरण चांगलं आहे. एक परंपरा रूढ धनंजय मुंडेची टोळी चांगली पाडते. तुला रक्तपट्टी दिसली सलाईंचे म्हणजे आभाळ कोसळलं, मरावंसं वाटतं असे काही वाक्य आलेले चॅनलवरती. ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले. पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच आहे. मस्सा जो गावसुद्धा त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही. चांगला अंक आहे, चांगला अंक आहे, नाटकाचा चांगला अंक आहे. म्हणजे देशमुख म्हणत आहेत की महंतांनी फक्त एकच बाजू ऐकून घेतली, त्यामुळे दुसरी बाजू त्यांना सांगण्यासाठी मी तिथे जातोय. अरे केलं डिक्लेअर सगळं. त्याला जाऊन त्यांना पुरावे सुद्धा देणार त्या बाबतीचे. अरे जाऊ द्या, मला त्या विषयात हो काय बोलायचं नाही, ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आता सगळं बोलून गेलं ना, आता काय जातो. जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की अंजली दमानिया जे आहेत त्या पुरावे महंतांना देणार आहेत, त्यावर शास्त्री असं म्हणतायत की पुरावे घेऊन त्यांना न्याय देणं हे माझं काम नाही, ते न्यायव्यवस्थेचं काम. मला वाटतं त्या विषयावर बोलूच नाही. काय जिथं अपेक्षा नसते ना जातीयवादाची, आरोपीचं समर्थन करणाराची, त्या जागेवर बोलायला लागल्यावर काय बोलावं बरं सांगा आमच्यासारख्यांनी. कारण आपण मानतो, म्हणता येतं, बाबाजी येतं, त्यांना मानलं पाहिजे, बोललं पाहिजे नाही कधी. हे आता त्यांचं दोषच नाही बाबाजीचा, हे घडून आणते, हे घडून आणते. दादा आता उपोषण संपलं तुमचं, काही मागण्यावर सरकार चर्चा करत आहे, परंतु मूळ मागणी तुमची सगळ्या सोयीची. त्या संदर्भात ते मुंबईला मोर्चा रॅली काही काढणार आहेत का? होणार पण डिक्लेअर नाही झाला. आम्ही वाट बघतो हे काय काय करतात, कारण ती तयारी मोठी असणार आहे. तयारी करण्यासाठी जाणार मुंबईवर तुम्ही? नाही, आणखीन नाही. तुम्ही उत्तम वेगळ्या पद्धतीने काहीतरी करणार, म्हणजे तुम्ही सगळ्या वेगळ्या पद्धतीने सध्या सुरू आहे का काहीतरी करण्याची तयारी आहे का समजा? आणि आणखीन उपचारच घेतो ना. असतं तेव्हा सगळं मीडियाला सांगून असतं. मीडियाला लपून कामच नाही करीत आहो, सगळं समोरासमोर क्लिअर कट. जाण्याची तयारी चालू आहे. नाही ते होईल, आता तुम्हाला सांगतच राहणार आहे त्यांनी. धन्यवाद. चला काय करतो मी पुढे चालू असं काय गडबड असते. आता दाबाना दाब, तुम्ही हे दोन्ही दाबून धरा. तोंडाजवळ चाललं ते आता व्यवस्थित दिसते. बाकी सगळे आहेत घड्याळ वगैरे. धनंजय देशमुख रेवडी थांबा 2 मिनिटं थांबा. सुमी मला 1.5 तास झाला आपण देऊन थांबलेलो. मला फक्त फेमस शिकतो. हॅलो, अहो ते लॉक नाही होत, त्याचं ट्रायपॉड छोटा आहे. येतं लागत नाही का? नाही तू सुशांत आहे, सुशांत आहे. काय झालं? मग हे विशालकडे होतं, विशालकडे. हो. काय आपलं मान टाकायला काय? हो. मान टाकायला जाऊन बसून करा. रेडी काय? रेडी. दादा संतोष देशमुख यांचे बंधू कुटुंबासह
त्यांचं शिष्टमंडळ भगवानगडावर जाणार आहे आणि नामदेव शास्त्रीची भेटणार आहे. आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार आहे त्यांच्याकडे. ते त्यांचा वैयक्तिक विषय, कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं. ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले. नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले. आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे. आलं काय आणि गेलं का ते आता त्यांचा कुटुंबाचा विषय. आपण त्यात काय बोलू नाही. देशमुख न्याय मागतायत की त्यांनी मध्येच हे केलं, जे वक्तव्य केलं काल, तर त्यांचं एक नामदेव शास्त्रीचं असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले, म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होतं. एक प्रकारचं नाही, हाईच समर्थनच म्हणते. दुर्दैवच येते. मानसिकता म्हणजे काय, म्हणजे त्यांची अशी मानसिकता आहे. बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना, बाबाजींना, की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती, खून करायची होती, बलात्कार छेडछाड करायची होती, दरोडे टाकायची होती. त्यांना का करू दिलं नाही तुम्ही? त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही? खंडणी का मागू दिली नाही? डाकेट का टाकू दिले नाही? म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषबाईचा खून केला. म्हणजे त्यांना एक आनंद वाटला असं नाही, खरंच आनंद वाटला असं नाही या गोष्टी. जाऊ द्या, त्या विषयावर काय बोलायचं, कसल्या विषयी लय बोलू नये माणसानं. आता झालं. पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला. आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते. पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे, मानाचं पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो. हे नवीन अंक या राज्यानं देशानं पहिल्यांदा बघितले. नरेंद्र पाटील असं म्हटले की विनोद जरांगे यांच्या आंदोलनाची आता नेमकी कारण स्पष्ट होत नाही, ती स्पष्ट झाली पाहिजे. आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं. अदखलपात्र गुन्हे मागे घेतलेले आहेत. काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक संघटनाही मराठी तरुणांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. किंवा असूनही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते उपोषणाला बसले असतील त्यावेळेस जात असं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कुणी? नरेंद्र पाटील. आहे आता करतो म्हणलेत मुख्यमंत्री. बघतो वाट मी. मग कसं असतं, विश्वास ठेवत असतो थोडे दिवस, नाही विश्वासघात माझ्या जातीचं केला की मी मागं लागत असतो. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिला आहे आणि लेखी पण आहे. त्याच्यामुळं आता जर दिल्लीहून दखल घेतली असं म्हणायचं थोडक्यात, तर वाट बघतो आहे मी. शिंदे समिती कवाशिक सुरू होती, गुन्हे कवाशिक मागं होते, बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो, ECBCच्या विद्यार्थ्यांना, EWच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो, कक्ष कधी स्थापन होत आहेत, वंशवळ समिती कधी स्थापन होती, गॅजेट 3ही कधी लागू करतात, वाट बघतो आहे आम्ही. वेट वॉच. तुमच्या सगळी सोयरीची मागणी आहे ते देताना काही तांत्रिक बाबी आहेत. सरसकट सगळी सोयरे देता येत नाही. भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्यही नाही. जरांगे पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच निर्णय घेईल असंही नरेंद्र पाटील. पहिलं सगळं होईल. दमदार हा मनोज जरांगे गोरगरिबांच्या भविष्याशी कधीही सरकारला वेगळ्या वाटेनं चालू देणार. माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खंबीर सगळं होणार, सगळं होणार. टप्प्याटप्प्याने माझ्या गोरगरीब समाजाला सगळं मिळणार. घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो, आंदोलनात असला त्याच्यासाठीही करतो, कुणी मोठ्या व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो, आणि कोणाला इच्छा यायची पण मजबुरीनं गरिबीनं ती येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठी करतो. माझं काम आहे सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराबाळासाठी काम करणं, भविष्यासाठी करणं, आणि ते मी करतोय. सगळ्या गोष्टी होणार, मराठ्यांना मिळणार. मराठा सगळाची सगळा एकजूट आहे कायम. कधीही मराठा आता आमचा विखरत नाही. खूप दशकानंतर एकत्र आलेला आहे. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या, कधीही मराठा आता विखरत नाही, वेगळा होत नाही. मराठा कायम एकजूट आहे आणि मराठ्यांच्या लेकराबाळांचं कल्याण करायसाठी, त्यांना मोठं करण्यासाठी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल. पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातो आहे, माझ्या स्वार्थासाठी नाही, मराठ्यांच्या लेकराबाळासाठी.
मला वाटेल ते पाऊल मी उचलतो, पण समाजाच्या हितासाठीच, हित सोडून नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हटले की मराठा समाजाच्या संदर्भात माहितीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कायद्याच्या चौकटीतील मागण्या असतील, मागण्या करतील ते निश्चितपणे मान्य करू. भारताच्या संविधानाच्या चौकटीतली मागणी पाहिजे. बरोबर, मान्य आहे आम्हाला सुद्धा. 1967ला ज्या काही ओबीसी आरक्षणात जाती घातल्या, त्याच्यानंतर अनेक काही वर्षामध्ये गेली की पुन्हा घातल्या. 2000ला, 2001ला, 1994ला ज्या वेळेस जाती घातल्या, आत्ता 2023ला 16-17 जाती घातल्या. तसंच की 83 क्रमांकाला सुद्धा मराठा आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा रोटीपिटी व्यवहार होतो, व्यवसाय पण एक. कुणबी आणि मराठी हे दोघंही मागासिद्ध आहेत. कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते. ते म्हणतात कायदेशीर आहे तेवढं करतो, हे कायदेशीर आहे. 83 क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येते. पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येते. आणि दुसरा विषय की सगळ्या सोयरा जी अंमलबजावणी करायची ती सुद्धा कायदेशीर आहे. 2012च्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली, मराठ्यांनी नाही, सरकारने दुरुस्ती केली. त्याच्यामुळं सगळे सोयरेसुद्धा जात आहेत. या कारणानं की ज्या मराठ्यांजवळ कुणबी नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावर त्याचा सोयरा ओबीसी आरक्षणात जाऊ शकतो. कारण ती पोटजात उपजात म्हणून कुणबी नोंद मिळालेल्या मराठ्यांचे सोयरे घेता येतेत. त्यामुळं सगळं कायदेशीर आहे. तिसरी गोष्ट की गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत, त्यामुळे त्याही घेता येतात. कायद्याच्या बाहेरची एकही मागणी नाही आणि त्या तातडीने घ्यावं. आम्ही फक्त वाट बघतोय. आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलनं करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. तातडीनं ज्या मागण्या आपलं आता ठरलं आहे ते पटापट करून शिंदे समितीला नोंदी शोधायला लावून, कक्ष देऊन, गुन्हे मागं घेऊन, गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा ही अपेक्षा. छगन भुजबळ असं म्हटले की जनतेने मला 20 वर्ष निवडून दिले, मला 60,000ची मदत दिले, परंतु मनोज जरांगे कुठे गेले नाही तरी पण मी जिंकलो. आणि मनोज जरांगे आरक्षणामध्ये आमदारांची घरं जाळल्या गेली, हे काही चांगलं नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली, याचा मतामध्ये फटका बसला असंही म्हणतात. त्यांना म्हणा आता किती मतं नाही आले काय आले, आणखीन तरी मायना दिला गुन्हा, आणखीन तरी मला खेटू नका, समजून घ्या आणि शहाणे सुरते व्हा. ओके. महंत नामदेव शास्त्री असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथं जी राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही, मीडिया त्याचं राजकारण बघत नाही, पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का? आपण आपलं बघावं. मला वाटतं कोण राजकीय बोललं आणि कोण नाही बोललं लोकांकडं डोकू नये. आपण आपलं बघावं काय आहे ते. आम्ही सन्माननीय येत आपण म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस, बाबाजीच म्हणतो परत. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काय गरज नाही. विनाकारण काही नसून डोकून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून, मान्य करावं. झालंय बोललं आहे तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली, भक्कमपणे नामकं तमकं. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा तेच सांगतो की मला नाही महंतांविषयी, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही, सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजूसुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केला जात आहे. आता जाऊ दे, ज्याचं त्याचं असतं. तर आपण काय करू? चुकीचं बघ, संप्रदाय आपण इतके उंचीचे नाहीत की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं
जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं भाऊ, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथून सुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाचे. हे नवीन अंक बघितले. शास्त्रींच्या रूपाने देव जाणे, आता महाराष्ट्र बघतोय बा. अहो घ्यायची काय गरज आहे, सगळ्याला माहिती आहे काय ते. पुन्हा एकदा मुंबईला जाणार. पण बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो. टोळी धनंजय मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी 100% ते घडून आणते. तसं संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली, त्याचे फोटो सगळी व्हायरल झाले की किती निर्गुण हत्या झाली. आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री म्हणतात की तुम्ही धनंजय मुंडेचं सलाईन पहा, कसं रक्त निघलं होतं. माया उफळून येते आली. कसं असतं शेवटी, एका बाजूची माया अध्यात्माच्या महंताला आली पाहिजे, एका बाजूची माया, दुसऱ्या बाजूची नाही. हे समीकरण चांगलं आहे. एक परंपरा रूढ धनंजय मुंडेची टोळी चांगली पाडते. तुला रक्तपट्टी दिसली सलाईनचे म्हणजे आभाळ कोसळलं, मरावंसं वाटतं, असे काही वाक्य आलेले चॅनलवरती. ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले. पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच आहे. मस्सा जो गावसुद्धा त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही. चांगला अंक आहे, चांगला अंक आहे, नाटकाचा चांगला अंक आहे. म्हणजे देशमुख म्हणत आहेत की महंतांनी फक्त एकच बाजू ऐकून घेतली, त्यामुळे दुसरी बाजू त्यांना सांगण्यासाठी मी तिथे जातोय. केलं डिक्लेअर सगळं. त्याला जाऊन त्यांना पुरावे सुद्धा देणार त्या बाबतीचे. अरे जाऊ द्या, मला त्या विषयात हो काय बोलायचं नाही, ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आता सगळं बोलून गेलं ना, आता काय जातो. जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की अंजली दमानिया जे आहेत त्या पुरावे महंतांना देणार आहेत, त्यावर शास्त्री असं म्हणतायत की पुरावे घेऊन त्यांना न्याय देणं हे माझं काम नाही, ते न्यायव्यवस्थेचं काम. मला वाटतं त्या विषयावर बोलूच नाही. काय बरं, जिथं अपेक्षा नसते ना जातीयवादाची, आरोपीचं समर्थन करणाराची, त्या जागेवर बोलायला लागल्यावर काय बोलावं बरं सांगा आमच्यासारख्यांनी. कारण आपण मानतो, म्हणता येतं, बाबाजी येतं, त्यांना मानलं पाहिजे, बोललं पाहिजे नाही कधी. हे आता त्यांचा दोषच नाही बाबाजीचा, हे घडून आणतं, हे घडून आणतं. दादा आता उपोषण संपलं तुमचं, काही मागण्यावर सरकार चर्चा करत आहे, परंतु मूळ मागणी तुमची सगळ्या सरीची. त्या संदर्भात ते मुंबईला मोर्चा रॅली काही काढणार आहेत का? होणार पण डिक्लेअर नाही झाला. आम्ही वाट बघतो हे काय करतात, कारण ती तयारी मोठी असणार आहे. तयारी करण्यासाठी जाणार मुंबईवर नाही, आणखीन नाही. तुम्ही उत्तम वेगळ्या पद्धतीने काहीतरी करणार, म्हणजे तुम्ही सगळ्या वेगळ्या पद्धतीने सध्या सुरू आहे का काहीतरी करण्याची तयारी आहे का समजा? आणि आणखीन उपचारच घेतो ना. असतं तेव्हा सगळं मीडियाला सांगून असतं. मीडियाला लपून कामच नाही करीत आपण, सगळं समोरासमोर क्लिअर कट. जाण्याची तयारी चालू आहे. नाही ते होईल, आता तुम्हाला सांगतच राहणार आहेत आम्ही. धन्यवाद. चला काय करतो मी पुढे चालू असं काय गडबड असते. आता दाबाना दाब, तुम्ही हे दोन्ही दाबून धरा. तोंडाजवळ चाललं ते आता व्यवस्थित दिसत. बाकी सगळे आहेत घडावे वगैरे. धनंजय देशमुख
रेवडी रेवडी एवढी 100 Let's start it. थांबा थांबा Action. 2 मिनिटं थांबा. सुमित एक मिनिट, मला 1.5 तास झाला आपण देऊन थांबलेलं. मला फक्त फिल्म शूट करू दे. हॅलो. अहो ते लॉक नाही होत त्याचं ट्रायपॉड छोटा आहे. इथे येतं एखादं लागत नाही का? इकडे छत्रपती संभाजीनगर काही नाही नाही सुशांत आहे सुशांत काही आहे. इकडे छत्रपती संभाजीनगर काय झालं. मग हे विशालकडे होतं विशालकडे. हो ओके. काय आहे आपलं मान टाकायचं काय ओके. मान टाकायचं ते जाऊन बसून करा. आला आवाज. रेडी का रेडी. दादा संतोष देशमुख यांचे बंधू कुटुंबासह त्यांचे शिष्टमंडळ भगवानगडावर जाणार आहे आणि नामदेव शास्त्रींची भेटणार आहे. आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार आहे त्यांच्याकडे. ते त्यांचा वैयक्तिक विषय. कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं. ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले. नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले. आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे. आलं काय आणि गेलं काय ते आता त्यांचा कुटुंबाचा विषय. आपण त्यात काय बोलू नाही. देशमुख बाहेरचा वैयक्तिक विषय. की त्यांनी मध्येच हे केलं जे वक्तव्य केलं काल तर त्यांचं एक नामदेव शास्त्रीचं असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होतं. एक प्रकारचं नाही हाईच समर्थनच म्हणते. दुर्दैवच येते. मानसिकता म्हणजे काय म्हणजे त्यांची अशी मानसिकता आहे. बहुतेक असं म्हणायचं असेल त्यांना बाबाजींना की त्यांची मानसिकता खंडणी मागायची होती, खून करायची होती, बलात्कार छेडछाड करायची होती, दरोडे टाकायची होती. त्यांना का करू दिलं नाही तुम्ही. त्यांना खून का करू दिला नाही तुम्ही. खंडणी का मागू दिली नाही. डाकेट का टाकू दिले नाही. म्हणून त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी संतोषबाईचा खून केला. म्हणजे त्यांना एक आनंद वाटला असं नाही. खरंच आनंद वाटला असं नाही या गोष्टी. जाऊ द्या त्या विषयावर काय बोलायचं. कसल्या विषयी लय बोलू नये माणसानं. आता झालं. पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला. आमच्यासारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते. पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे, मानाचं पद आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो. हे नवीन अंक या राज्यानं देशानं पहिल्यांदा बघितले. आता नरेंद्र पाटील असं म्हटले की विनोद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आता नेमकी कारणं स्पष्ट होत नाहीत, ती स्पष्ट झाली पाहिजे. आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं. दखलपात्र गुन्हे मागे घेतलेले आहेत. काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक संघटनाही मराठी तरुणांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. किंवा असूनही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते उपोषणाला बसले असतील त्यावेळेस जात असं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कुणी नरेंद्र पाटील आहे आता करतो म्हणलेत मुख्यमंत्री. बघतो वाट मी मग कसं असतं विश्वास ठेवत असतो थोडे दिवस. नाही विश्वासघात माझ्या जातीचं केला की मी मागं लागत असतो. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिला आहे आणि लेखी पण आहे. त्याच्यामुळं आता जर दिल्लीहून दखल घेतली असं म्हणायचं थोडक्यात तर वाट बघतो आहे मी. शिंदे समिती कवाशिक सुरू होती. गुन्हे कवाशिक मागं होते. बलिदान गेलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो. ECBCच्या विद्यार्थ्यांना EWच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो. कक्ष कधी स्थापन होत आहेत. वंशवळ समिती कधी स्थापन होती. गॅजेट 3ही कधी लागू करतात वाट बघतो आहे आम्ही. वेट वॉच. तुमच्या सगळी सोयरीची मागणी आहे ते देताना काही तांत्रिक बाबी आहेत. सरसकट सगळी सोयरे देता येत नाही. भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्यही नाही. जरांगे पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच निर्णय घेईल असंही नरेंद्र पाटील. पहिलं सगळं होईल. दमदार हा मनोज जरांगे गोरगरिबांच्या भविष्याशी
कधीही सरकारला वेगळ्या वाटेनं चालू देणार. माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खंबीर सगळं होणार. टप्प्याटप्प्याने माझ्या गोरगरीब समाजाला सगळं मिळणार. घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो, आंदोलनात असला त्याच्यासाठीही करतो, कुणी मोठ्या व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो, आणि कोणाला इच्छा यायची पण मजबुरीनं गरिबीनं ती येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठीही करतो. माझं काम आहे सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराबाळासाठी काम करणं, भविष्यासाठी करणं, आणि ते मी करतोय. सगळ्या गोष्टी होणार, मराठ्यांना मिळणार. मराठा सगळाची सगळा एकजूट आहे कायम. कधीही मराठा आता आमचा विखरत नाही. खूप दशकानंतर एकत्र आलेला आहे. कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या, कधीही मराठा आता विखरत नाही, वेगळा होत नाही. मराठा कायम एकजूट आहे, आणि मराठ्यांच्या लेकराबाळांचं कल्याण करायसाठी, त्यांना मोठं करण्यासाठी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल, पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातो आहे, माझ्या स्वार्थासाठी नाही. मराठ्यांच्या लेकराबाळासाठी मला वाटेल ते पाऊल मी उचलतो, पण समाजाच्या हितासाठीच, हित सोडून नाही. देवेंद्र फडणवीस असं म्हटले की मराठा समाजाच्या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कायद्याच्या चौकटीतील मागण्या असतील, मागण्या करतील ते निश्चितपणे मान्य करू. भारताच्या संविधानाच्या चौकटीची मागणी पाहिजे. बरोबर, मान्य आहे आम्हाला सुद्धा. 1967ला ज्या काही ओबीसी आरक्षणात जाती घातल्या, त्याच्यानंतर अनेक काही वर्षामध्ये गेली की पुन्हा घातल्या. 2000ला, 2001ला, 1994ला ज्या वेळेस जाती घातल्या, आत्ता 2023ला 16-17 जाती घातल्या. तसंच की 83 क्रमांकाला सुद्धा मराठा आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा रोटीपिटी व्यवहार होतो, व्यवसाय पण एक. कुणबी आणि मराठी दोघंही मागासिद्ध आहेत. कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते. ते म्हणतात कायदेशीर आहे तेवढं करतो, हे कायदेशीर आहे. 83 क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येते. पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येते. आणि दुसरा विषय की सगळ्या सोयरा जी अंमलबजावणी करायची तीसुद्धा कायदेशीर आहे. 2012च्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली, मराठ्यांनी नाही, सरकारने दुरुस्ती केली. त्याच्यामुळं सगळे सोयरेसुद्धा जात आहेत. या कारणानं की ज्या मराठ्यांजवळ कुणबी नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावर त्याचा सोयरा ओबीसी आरक्षणात जाऊ शकतो. कारण ती पोटजात उपजात म्हणून कुणबी नोंद मिळालेल्या मराठ्यांचे सोयरे घेता येतेत. त्यामुळं सगळं कायदेशीर आहे. तिसरी गोष्ट की गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत, त्यामुळे त्याही घेता येतात. कायद्याच्या बाहेरची एकही मागणी नाही, आणि त्या तातडीने घ्यावं. आम्ही फक्त वाट बघतोय. आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलनं करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. तातडीनं ज्या मागण्या आपलं आता ठरलं आहे ते पटापट करून शिंदे समितीला नोंदी शोधायला लावून, कक्ष देऊन, गुन्हे मागं घेऊन, गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा ही अपेक्षा. छगन भुजबळ असं म्हटले की जनतेने मला 20 वर्ष निवडून दिले, मला 60,000ची मताधिक्य दिले, परंतु मनोज जरांगे कुठे गेले नाही तरी पण मी जिंकलो. आणि मनोज जरांगे आरक्षणामध्ये आमदारांची घरं जाळल्या गेली, हे काही चांगलं नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली, याचा मला मतामध्ये फटका बसला असे म्हणतात. त्यांना म्हणा आता किती मताने आले काय आले, आणखीन तरी मायना दिला गुन्हा, आणखीन तरी मला खेटू नका, समजून घ्या, शहाणे सुरते व्हा. ओके. म्हणून तर नामदेव शास्त्री असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथं जी राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही, मीडिया त्याचं राजकारण बघत नाही. पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का? आपण आपलं बघावं. मला वाटतं कोण राजकीय बोललं आणि कोण नाही बोललं लोकांकडं डोकू नये. आपण आपलं बघावं काय ते. आम्ही सन्माननीय आहेत आपण, म्हणून आम्ही आणखीन आदरानेच बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस.
बाबाजीच म्हणतो परत. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही. विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून, मान्य करावं. झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली, भक्कमपणे नामकं तमकं. त्याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखीन पुन्हा तेच सांगतो की मला नाही महंतांविषयी, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या महंतांविषयी मला नाही बोलायचं. परंतु धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळं त्यांना दोष देण्यात मजा नाही, सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजूसुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केला जात आहे आता. जाऊ दे, ज्याचं त्याचं असतं. तर आपण काय करू? चुकीचं अबा संप्रदाय आपण इतके उंचीचे नाहीत की संप्रदायाला नाव ठेवायचं. पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे. शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे. पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावली. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. जातीवादाचा नवीन अंक, जिथं सगळ्या जाती धर्म मानतात तिथूनसुद्धा फुसकारे बाहेर पडायला लागले जातीवादाचे. हे नवीन अंक बघितले. शास्त्रींच्या रूपाने देव जाणे, आता महाराष्ट्र बघतोय बा. अहो घ्यायची काय गरज आहे, सगळ्याला माहिती आहे काय ते. पुन्हा एकदा मुंबईला जाणार. पण बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून म्हणतो नाही, हे घडून आणतो टोळी धनंजय मुंडेची टोळी घडून आणते. त्यांनी